नमस्कार मित्रांनो, मी विश्वजित वाघ आज तुमच्या भेटीला परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. गेल्या काही दिवसामध्ये मी माझं ऑब्झर्वेशन करतो आहे की पुणे सिटीमध्ये असेल तर त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम हा जो मोठा प्रकार घडतो आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांचे प्रॉब्लेम क्रिएट होत आहे. बऱ्याच लोकांना वेळेवरती ऑफिसला जाता येत नाही, वेळेवर कामाच्या ठिकाणी जाता येत नाही. बऱ्याच ठिकाणी मी असं बघतो आहे की ॲम्ब्युलन्स ज्या आहेत तर त्या 10-10, 15-15 मिनटं एका सिग्नलवरती वेटिंगवरती असतात. त्यांना लोकं जे दुसऱ्या व्हेकल्स आहे, पुढच्या ट्रॅफिक जाम असल्यामुळे त्यांना जागा मिळत नाही जायला पुढे. आणि बऱ्याचदा ठिकाणी अशा ठिकाणी ज्या ठिकाणी ट्रॅफिक क्रिएट होते, त्या ठिकाणी लोकांना ॲम्ब्युलन्सला जाण्यासाठी जागासुद्धा मिळत नाही. तर हे रस्त्यावरचे प्रॉब्लेम मी बघतो आहे आणि त्याच्यानंतर माझ्या मनात विचार आलेला की मी सामाजिक अवेअरनेस वाढवण्यासाठी जे आपले ट्रॅफिक रूल्स असतात तर ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी हा एक छोटासा उपक्रम चालू केला आहे यूट्यूबच्या माध्यमातून. आणि मी फार जास्त यूट्यूब ऑपरेट करणाऱ्यातला आहे किंवा मी त्याच्यामध्ये खूप जास्त शिकलेलो आहे अशातला काही भाग नाही आहे. मी आता नवीन शिकतो आहे, तर हे माझा एक प्रामाणिकपणा आहे की मला शिकून त्याच्यामध्ये मी तुमच्यापर्यंत वेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आणून ते तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवायचं माझं एक मनातला निर्धार आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर माझ्या व्हिडिओजमधनं काही सांगावंसं वाटत असेल की मी काय चेंजेस करायला पाहिजे ते तुम्ही नक्की करू शकता. आता वळूया आपण मुख्य मुद्द्याकडे. तर मी पुण्यामध्ये ओला, उबेर, रॅपिडो ज्या टॅक्सी असतात तर सध्या मी त्याच्यामध्ये ॲज अ काम करतो. काही कारणास्तव मला ते काम करणं योग्य वाटतं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. आणि 2 वर्षापासून मी व्हिडिओज बघतो आहे बाहेरचे आणि 2 वर्षापासून मी ड्राईव्ह करतो आहे. तर त्याच्यामध्ये मला मुख्यत्वाने जाणीव झाली की समाजामध्ये ट्रॅफिक रूल्स हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या सामाजिक जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडवून आणण्यासाठी. आणि ट्रॅफिक रूल्सचं जर आपण पालन केलं तर आपल्या पर्सनल लाईफमध्ये बरेचसे चेंजेस येतील, बरेचसे डेव्हलपमेंट होतील. आणि समाजामध्ये चेंजेस येण्यासाठी मला हे मनातनं एक कुठेतरी कळवळा निर्माण झाली आणि त्या माध्यमातून मी हे काम चालू केलेलं आहे. याच्यामागे माझा कुठलाही स्पेसिफिक मोटो नाही आहे. मी कुठल्याही पक्षाशी सध्याचं जोडलेलो नाही आहे. मला त्याच्याबद्दल बोलायचं जास्त असं काही स्वतःकडे नाही आहे. तर त्यामुळे मी माझं एक कर्तव्यपणा दाखवण्यासाठी मी ट्रॅफिक रूल्सचे छोटे जे नियम असतात तर ते नियमाची माहिती मी तुमच्यासमोर आणणार आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की एका छोटा नियम आपण न पाळल्यामुळे आपण आपल्या आयुष्यात एक छोटीशी चूक करून बसतो आणि ती छोटीशी चूक आपल्या लाईफमध्ये मोठासा प्रॉब्लेम क्रिएट केला जातो. एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर आपण एक रॉंग साईडने गाडी चालवतो आहे कारण की समोर ट्रॅफिक आहे आणि तुम्हाला एअरपोर्टला पोहोचायचं आहे. पण रॉंग साईडने आल्यामुळे तुमचा ॲक्सिडेंट होऊ शकतो आणि त्या ॲक्सिडेंटच्या कारणाअभावी तुम्हाला दुखापत होऊ शकते. त्या दुखापतीमुळे बरंचसं तुमचं पर्सनल लाईफ इम्पॅक्ट होऊ शकतं. तर माझं मित्रांनो तुमच्यासाठी एक सांगणं आहे की एक 2 मिनिटासाठी, 5-10 मिनिटासाठी थोडीशी ट्रॅफिक जर तुम्हाला फॉलो करावं लागली तर चालेल, काही फरक पडत नाही. थोडी ट्रॅफिक फॉलो करा किंवा तुम्ही तुमच्या टायमाचं वेळेचं नियोजन करा आणि नियोजन करून तुम्ही तुमच्या वेळेत ज्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचं आहे तुम्ही त्या ठिकाणी पोहोचवू शकता. आणि बरेचसे नियम असे आहेत की ट्रॅफिकमध्ये आपण गाडी चालवताना ते आपल्याला माहीत नसतात आणि आपण त्या नियमांचं उल्लंघन करतो. तर ते नियमांचं उल्लंघन केले जाऊ नये. त्याच्यामुळे आपल्याला आर्थिक त्रास सहन करावा लागू नये. आपले जे ट्रॅफिक पोलीस मित्र आहेत तर त्यांच्याशी आपण वाद घालू नये. बऱ्याच ठिकाणी वाद निर्माण होतो आणि त्याच्यातनं एक चुकीची घटना घडून जाते आणि ते आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही नवीन विषय क्रिएट करून ठेवतात. तर ह्या सगळ्यांपासून दूर कसं राहता येईल आपल्याला किंवा आपण आपल्या लाईफमध्ये ट्रॅफिक नियमांचं पालन करण्यापासून तर आपल्या पर्सनल लाईफमध्ये जे पण आपण संविधान आहे आपल्याचं, ज्या देशात आपण राहतो त्या देशातले आपले नियम, कायदे, कानून आपल्याला माहिती असायलाच हवे. तर ही एक नवीन भावना माझ्या मनात आली आणि त्या भावनेला सोबत घेऊन मी काम करतो आहे आणि काम